सध्या राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुका या अनेक अर्थाने वेगळ्या आणि रंजक ठरतायत. अनेक पद्धतीच्या आघाड्या, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर विचार करून पक्षांसोबत केलेली युती, या सगळ्या गोष्टीमुळे अनेक पक्षांमध्ये अंतर्गत गोंधळ सुरू आहे. आणि यामध्ये सुद्धा भाजपने आता आघाडी घेतली आहे. सर्वात मोठी कमाल म्हणजे काय, चक्क भाजपच्या स्टार प्रचारकानेच भाजपचा गेम केल्याचं दिसतंय. हिंदुत्ववादी भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या स्टार प्रचारक व माजी खासदार आहेत, पण त्यांनी होम ग्राउंडवर वेगळीच भूमिका घेतली. भाजपच्या विरोधात प्रचार करत भाजपलाच तोंड कशी पाडलंय. कोण आहेत त्या स्टार प्रचारक आणि त्यांनी अशी भूमिका का घेतली आहे, याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. भाजपचा डुप्लिकेट एबी फॉर्म भरून मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने पक्षाचा गेम केला होता. आता असंच एक मॅटर झालं असं की भाजपच्या स्टार प्रचारक असणाऱ्या माजी खासदारांनी चक्क भाजपच्या विरोधात प्रचार करत काही उमेदवारांचा बीपी वाढवलाय. नागपूरमध्ये आपल्या नवऱ्याने पक्षाच्या विरोधात बंड केल्यामुळे पतीपेक्षा पक्ष मोठा असं म्हणत माजी खासदाराने आपलं घर सोडलं होतं. पण अमरावतीमध्ये मात्र पतीसाठी माजी खासदारांनी थेट भाजपला चॅलेंज दिलंय. तर चॅलेंज देणाऱ्या माजी खासदार आहेत नवनीत राणा. नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांनी पतीच्या स्वाभिमानाला साथ देत चक्क भाजपची नाराजी आपल्या अंगावरती ओढून घेतली. आणि कसं घडलं हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. भाजपने युवा स्वाभिमानी पक्षाला 5 जागा सोडल्या होत्या, तर 2 उमेदवार हे थेट कमळाच्या चिन्हावर उभे केले होते. यामुळे भाजपने या 5 जागांवर उमेदवारच दिले नाहीत. पण रवी राणा यांनी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खेळी करून अचानक भाजपच्या विरोधातच उमेदवार उभे केले. आणि जागा वाटपाचा प्रश्न भाजपसोबत न सुटल्यामुळे राणा यांनी 27 जागेवर आपले उमेदवार कायम ठेवले. पण यामुळे नवनीत राणा आता नक्की कोणाच्या बाजूने हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे राणा यांनी स्वाभिमानी पक्षाच्या 32 जागा सोडल्या, तर इतर ठिकाणी भाजपचा प्रचार करायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी अमरावतीमध्ये प्रचारासाठी आले होते. त्यावेळी आयोजित रोड शो मध्ये नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. पण हा रोड शो साईनगर प्रभागात पोहोचताच त्या प्रचाराच्या गाडीतून उतरल्या आणि युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला. साईनगर प्रभागातील भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधामध्ये नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांनी थेट बंड पुकारलंय. तुषार भारतीय हे भाजपचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांचे बंधू आहेत. जेव्हा भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती, त्यावेळी तुषार भारतीय आणि इतर स्थानिक नेत्यांनी त्यांना तीव्र विरोध केला होता. तुषार भारतीय म्हणाले होते की नवनीत राणा या बाहेरच्या उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी आम्हाला नकोय. त्यामुळे त्यांनी राणा यांच्या विरोधात प्रचार करायचा दावाही करण्यात आला होता. त्यामुळे आपल्या पराभवाला भारतीय जबाबदार आहेत असा आरोपही राणा यांनी केला होता. तुषार भारतीय अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमानी पार्टीने सचिन भेंडे यांना उमेदवारी दिली. नवनीत राणा या भाजपच्या नेत्या असल्यामुळे त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणं अपेक्षित आहे. पण त्या सचिन भेंडे यांचा प्रचार करत असल्यामुळे भाजपच्या उमेदवारांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जाते. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी भाजप स्वबळावर लढणार आणि जिंकणार सुद्धा अशी भाषा व्यक्त केली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं, नवनीत राणा म्हणाल्या होत्या, अमरावती महापालिकेत भाजपचा झेंडा दिसणार, कोणासोबत युती करणार नाही, कोणाला घाबरायची गरज नाही. भाजप हा घाबरणाऱ्यांचा पक्ष नाही. मी अपक्ष खासदार असताना देखील 5 वर्ष भाजपचं काम केलंय. मी हवेमध्ये बोलणारी व्यक्ती नाहीये. मी जमिनीवर जाऊन लोकांची सेवा करणारी, काम करणारी व्यक्ती आहे. अमरावती महापालिकेवर भाजपचा झेंडा दिसणार, त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करू नका, विजयासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पण त्याच राणा आता ऐनवेळीच पतीची साथ देत आहेत. मुरबाग येथे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी संबोधित करताना त्यांनी 3 मतदान भाजपला द्या आणि 1 मत कुठं द्यायचं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वाभिमानी पक्षाला मत देण्याचा सूचक संदेश दिला. अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे. अमरावतीत महापौर हा भाजपचाच होणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना दिला असल्यामुळे मी तो प्रामाणिकपणे पाळणार आहे, अशी भूमिका आमदार रवी राणा यांनी घेतली आहे. पण याच्यामध्ये रवी राणा जास्तीत जास्त जागा निवडून आणत किंग मेकर होण्याची इच्छा बाळगू नये. त्यामुळे भाजपच्या नेत्या म्हणून असलेली जबाबदारी आणि पतीच्या पक्षाशी असलेली बांधिलकी यात रवी राणा यांची भूमिका ही याच महापालिका निवडणुकीमध्ये सगळ्यात चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा यांना फायदा होईल का तोटा होईल याचा फैसला निवडणुकीच्या निकालामध्ये होईलच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.